सांग भल्या मानसा अगो तुरबाती आणि नीट भाकर नाम हरीचे घे मुखी गोळा साकर सोडून दे रे धनाच्या तुळाचा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा घोडी अभंगाची अखिला तुला घोडी अभंगाची मेरा तुला गोडिया गंगाची कधीला तुला गोडिया गंगाची. आषाढी महोत्सव 2026 वर्ष पहिले या स्पर्धेचा मुख्य उद्देश जे नवीन कलाकार आहेत, जे संगीताचे विद्यार्थी आहेत, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं, आधुनिक माईक सिस्टीम त्यांनी हाताळावी, माईक सिस्टीमचं ज्ञान व्हावं, इतके उत्कृष्ट साथीदार आहेत, त्यांच्यासोबत त्यांनी आपले अभंग भक्तिगीत सादर करावेत आणि त्यांना इथून प्रत्येकालाच यश भेटल नाही भेटल सांगता येणार नाही, परंतु ही यशाची पहिली पायरी हे स्पर्धकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तो आमचा खास उद्देश आहे आणि याचं स्वरूप राज्यस्तरीय आहे आणि याला पहिलं बक्षीस 11,000 आहे, द्वितीय 7,000 आहे, तृतीय 5,000 आहे आणि उत्तेजनार्थ सध्या तरी 2 आहेत, थोडे वाढण्याची पण त्याची शक्यता आहे. तर काही स्वतःहून उत्सुक आहेत की आमच्याकडून पण उत्तेजना देण्याची काही जणांची इच्छा आहे, तर ऐन वेळेला ते पण ठरलं तर आपण त्या संख्येमध्ये वाढ होईल. सर भजन भक्तिगीत हे आहे हा जो म्हणजे पारंपरिक आपल्या याला सगळे असणाऱ्या आपले संगीत आहे, परंतु आज काळानुरूपे कुठेतरी एक तसं मंच भेटत नाही, परंतु आपण हा प्रयत्न केलाय. त्या निमित्ताने सर तरुणांना सुद्धा कलाक्षेत्रात काय सांगाल सर? तेच ना, माझा उद्देश हाच आहे की आजकाल कराओके आणि पाश्चात्य संगीत याच्याकडे खूप लोकांचा कल आहे. पारंपरिक वाद्य दुर्मिळ झालेत, काही नवीन विद्यार्थ्यांना तर काही वाद्याची ओळख पण राहिलेली नाही. तर असं न होता नवीन पिढीनं, नवीन कलाकारांनी पारंपरिक जे वाद्य आहेत आपले, जे भारतीय वाद्य आहेत, त्या वाद्यासोबत आपली कला सादर करावी हा एक मुख्य उद्देश आहे. सर आज ही राज्यस्तरीय महोत्सव जो ठेवलेला आहे यामध्ये किती सहभाग घेतलाय स्पर्धकांनी? सहभाग तर तसा जवळपास 40-45 सध्या नोंद झालेली आहे आणि अजून पण काही जण येत आहेत. निकष कसे ठेवले सर आता याचे स्पर्धेचे निकष कसे? स्पर्धेचे निकष एक तर जे आमचे सन्माननीय परीक्षक आहेत त्यांना सर्व अधिकार आहे. ते फार मोठे कलावंत आहेत, गुणी कलावंत आहेत, समीक्षक आहेत आणि संगीतामध्ये जवळपास 50 वर्षे त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. ते जे ठरवतील त्यानुसार विद्यार्थी किंवा आपले स्पर्धक त्यांचा कमी जास्त प्रमाणात नंबर तेच काढतील. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न दरडे सर, आपण कला सांस्कृतिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष झाले योगदान देतात आणि परभणी ही सांस्कृतिक रंगभूमी आहे, परंतु आज रंगभूमीसाठी नाट्यगृह नाहीत सर, कलावंतांना मंच नाही सर. कुठेतरी सर ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक फार मोठी हानी आहे सर. या संदर्भात शासन दरबारी किंवा काय आपण आव्हान कराल सर किंवा काय प्रतिक्रिया द्याल सर याबाबत? नक्कीच आमदार साहेब, जेव्हा मी त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी गेलतो तर तेव्हा कार्यक्रमाचं आमंत्रण या विषयावर आम्ही कमी बोललो, पण आपल्या परभणी शहरामध्ये जे नटराज रंगमंदिर होतं आता ते जीर्ण अवस्थेत आहे, त्याची रिपेअरिंग होत नाही, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. जे नवीन प्रस्ताविक आपल्याकडे एक रंगमंच, आपलं हे रंगमंच तयार झाले जवळपास, हो ना, त्याचं एक स्ट्रक्चर एक प्राथमिक उभं आहे, पण त्यांना लागणार अजून जे भरपूर त्याच्या व्यवस्था आहेत तर ते तशाच पडून आहेत. तर पाटील साहेबाला आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आलो की परभणी सांस्कृतिक एक केंद्रस्थानी राहिलेला एक शहर आहे आपलं. आपल्याकडे बरेच महोत्सव झालेले आहेत, ओंकार महोत्सव झालेला आहे, बरेच महोत्सव झाले, आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, आपण लहानपणापासून बघतो. तर ही परंपरा पुढे ठेवण्यासाठी लवकरात लवकर मार्गी काढू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. काय म्हणालो, या राज्याच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आहेत, याच्याकडे तुम्ही काही मागणी धरून, कलावंत लोक काही मागणी धरणार आहेत त्याला, त्यांना विशेष फंड असते साहेब डिप्युटेशन मध्ये त्याला रिपेअर करण्यासाठी, आपल्याला इतर कुठं जायची गरज नाही, त्या संदर्भात काही बोलू इच्छित? हो, मी आजच नाही, या स्पर्धेनिमित्त आता आपली भेट झाली, परंतु
मेघनाताईला माझ्या तालुक्यातले आहेत, माझं गाव आहे तिथं. त्यांना वारंवार मी तरी माझ्या वतीने, मी एकटा असो माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्यांना बऱ्याच वेळेस असं त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्ही ही सुविधा करून द्या. रस्ते नाल्या रोड हे तर तुम्ही करताच, समजा करता किंवा काही प्रमाणात कमी जास्त राहील, पण एक ही वास्तू उभी राहिली तर इथून पुढे 50 वर्ष आपल्याला बघायची गरज पडणार नाही. वारंवार त्यांना सांगत राहिलो, आपले सहकार राहिले तर आपण परत काही निवांत वेळामध्ये त्यांना भेटूयात आणि त्यांना एक तगादा लावून डीपीटीसीची काल परवा मीटिंग बहुतेक झाली वाटते, आगामी जी डीपीसीची मीटिंग आहे त्याच्यात पण आपण नियोजन करायची त्यांना विनंती करू. धन्यवाद.